चिंचविहिरे रोडवर राम मंदिरासमोर 17 मे रोजी तांभेरे येथील करण राजेंद्र लांडे या तरुणाचा अपघातात मृत्यू. 17 मे रोजी करण लांडे हा तरुण आपला चुलत भाऊ भैया याला तांभेरे येथे सोडायला जात असताना करण याच्याकडून दुचाकीचं नियंत्रण सुटल्याने करण आणि त्याचा भाऊ भैया हे दोघे दूरपर्यंत फरफटत गेले. त्यात करण याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागेवर ठार झाला आणि भैया गंभीर जखमी झाला. हा अपघात सायंकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घडला. तांभेरे येथील करण लांडे आणि भैया लांडे हे दोघे चुलत भाऊ होते. अपघात होताच सचिन धसाळ रुग्णवाहिकेचे चालक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना राहुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. करण लांडे यांना ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. नगर मनमाड महामार्गावर 6 दिवसात चौथा मृत्यू झाल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने वारंवार अपघात घडत असून अजून किती बळी गेल्यावर महामार्गाचे काम पूर्ण होणार असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. करण लांडे घरात कमावणारा एकुलता एक मुलगा होता. याच्या पश्चात आई आणि एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने तांभेरे परिसरात शोककळा पसरली आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी. राहुरी शहरातील नगर मनमाड महामार्गावर गेल्या 5 दिवसामध्ये आतापर्यंत हे 4 बळी गेलेले आहेत. या महामार्गाचं काम अद्यापपर्यंत झालेलं नाहीये, त्यामुळे हे बळी होत आहेत. आतापर्यंत गेल्या 6 दिवसामध्ये पहिला बळी हा राहुरी खुर्दमध्ये झाला होता. दुसरा बळी त्याच्यापाशी शिंगणापूर फाटेपाशी झाला आणि तो नंतर परत आज दत्तवासात पाशी झाला आणि एक चिंचविहिरे झालाय. तर या महामार्गाच्या कामामुळे असे अनेक बळी होत आहेत. तर या रोडचं काम नक्की होणार कधी अशी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आणि या महामार्गाच्या कामामुळे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त होत आहेत. या महामार्गाच्या कामाला नेमकं जबाबदार कोण? या गावचे खासदार, आमदार की कोण रोड कॉन्ट्रॅक्टर, नेमकं याचा कुठेही तपास लागत नाहीये. अद्यापर्यंत या रोडचं काम झालेलं नाही. या कामामुळं हे बळी गेले तर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आणि भविष्यात जर या कामाचं सुरू जर झालं नाही तर एक मोठ्या प्रमाणात मोठ्या पद्धतीचे इथं आंदोलन होण्याची दाट शक्यता आहे. याची सरकारने किंवा इथल्या स्थानिक आमदारांनी किंवा खासदारांनी याची दक्षता घ्यावी अशी नागरिकांना संताप व्यक्त केला जात आहे. न्यूज 14 दीपक साळे, राहुरी.